गाईज आता आम्ही पोचलो आता रूममध्ये. आता थोड्या वेळातच बड्डे चालू होईल सेलिब्रेशन, तुम्हाला दाखवतो. तर इथून पूर्ण रूमचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि रूमच्या बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर रूम आधी तुम्ही पूर्ण रूम बघा आणि मग रूमच्या बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो. चला बघा, असा रूम आहे बघा. हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू. बघा रूम बघा, समोर हायवे आणि या साईडला मंदिर आहे, या साईड. सो बघू शकता तुम्ही. इथं हॉटेल पण आहे बघा. हॉटेल कसं वाटतंय तुला शिर्डीमध्ये येऊ? मजा तर येते. हा, आता सगळे एकत्र ऐकता येते, मजा येते. मजा येते ना. फुल धमाल चालली आहे. फुल धमाल ना. आता बर्थडे सेलिब्रेशन अजून बाकी आहे. फुल धमाल होणार. हॅलो. हा पेटव तू. वाचीची गाडी खाली फेक. खाली टाका. अरे इथे टेकव त्याला. टेकव. थांब काकू नको थांब. हा, बघूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे संकेत. हॅपी बर्थडे टू यू. अरे घ्या खावा. हे दादा हे गाईस आता या दोघांना चॅनल संकेत ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे वेट एन्जॉयला. तर बघू आता काय कशी मजा होते कशी नाही. तो ब्लॉग तर एंड झाला, हा स्टार्ट झाला, हा पार्ट 2 असणार आहे. तर आपला भाऊ भेटला आहे. काय बोलशील? कुठे? आत्ताच उठला? फ्रेश झाला का नाही? दात बीत घासले का नाही? अच्छा. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. बाहेरचा व्ह्यू दाखवतो आहे बघा. बाहेरचा व्ह्यू डेचा. तर तुम्ही काल रात्रीचा पण बघितला असेल. हा डेचा आहे. तर बघू आता कशी होते कशी नाही मजा. तर पॅकिंग चालू आहे. आता फुल पॉवर बँक घेतलं आहे, काय चार्ज होतो आहे फोन आपला. आता भाऊ पण निघाला आहे ते बघा. ते बघा चाललं आहे बघा वेट एन्जॉयला. हो एकटाच चाललं आहे. हे भाई हा गेला. हे बघा हे बघा. बघू कशी होते कशी काय मजा. मला पण माहीत नाही कशी काय होणार आहे. आता निघालो आहे. तर आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या इकडे, कारण का तिथे आम्ही आमची बॅगा ठेवणार आहे. आणि बॅग ठेवून झाल्याच्या नंतर मग आम्ही वेट एन्जॉयला. मग वेट एन्जॉय येऊन वापिस प्रसाद घेऊन सगळा करते. दक्षता मॅडम. अरे दक्षता मी काय बोलतो बघ, तो गेला बघ ते बघ. कॅमेरामध्ये झूम केलं बघ ते बघ. एकटाच चाललाय तो. एकटाच चाललाय तो. ते सोड. तू काय बोलते पण आपण आता काय पुढचं काय प्लॅन आता? हा मी आतिशच्या ह्याच्यात टाकलेत. अच्छा. तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. पण स्टे ट्यून. आणि ब्लॉग शेअर करत जावा. लाईक करा, शेअर करा. खूप खूप मेहनत लागते. आणि मला माहिती आहे मी खूप टाईमनंतर ब्लॉग टाकतो आहे. बिकॉज कामाच्या ह्याच्यामध्ये मला बिलकुल टाईम नाही भेटत, म्हणून थोडा पॉज झालो आहे. तर आता वापिस रिझ्यूम झालो आहे. तर बघू आता कसं वाटतं आहे कसं नाही. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि हा ब्लॉग कधी येणार ते मला माहीत नाही, पण लवकरच मी तुम्हाला कळवेल. तर शेड्यूल राहा. आणि चला मग. तो काय इथं सगळं आता नाश्ता कॉफी आणि चाय प्यायला सांगले, तुम्हाला दाखवतो बघा. चाय कॉफी पिले. तर आपण तर मी तर नाही पिणार आहे चाय किंवा कॉफी. तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये भेटतो. पण स्टे ट्यून. साई
आम्ही चाललोय रिसॉर्टला. नाश्ता झालाय. वैभव काय बोलशील? आता आमचा नाश्ता झाला मॉर्निंगचा, थोडा लेट झाला पण ठीक आहे. ओके, आता आम्ही चाललोय रिसॉर्टला रिसॉर्टला चाललोय. वेट एन्जॉय. नाही हां, आपण आता रिसॉर्टला चाललोय. तिकडे आम्हाला बॅग ठेवायचा होता, थोडा इश्यू होता, मग आम्ही बॅगेची पण एक थोडी सोय केली, नाश्ता बिस्ता केला आणि आता आम्ही चाललोय पुढच्या वेळेला. दुसरा कुठे दुसरा कुठे? हाय गाईस, तुम्ही पाहू शकता आता मी शिर्डीमध्ये वेट जायला आलो आहे. तर अशा प्रकारे आपले 2 भावंड भेटलेत आपल्याला. आहे का? दुसरा कुठे? दुसरा भावंड कुठे गेला? दुसरा भावंड जरा लंच डिनरला गेलाय. आपल्याला काहीच वेळेत भेटल आपल्याला. तर इथं पाहू शकता तुम्ही काय चालू आहे. हे रिंगा रिंगा घरी जा घरी. गाईज आता आम्ही फुल रेडी झालो. बघू शकतो इकडे फुल नाईट ब्रेक झालो, हाफ टाईममध्ये आता आम्ही चाललो आतमध्ये. तर आता हे पण मोबाईलचं कवर आहे, हे मी प्रोटेक्शनसाठी ठेवतो आहे. तर याच्यात टाकू आपण आणि फोटोज बिटोज काढू, पण व्हिडिओ नाही काढणार मी. ते एक तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आहे पूर्ण रिसॉर्टचा, तर तुम्ही एन्जॉय करा. आणि ब्लॉग इथंच एंड करणार आहे मी थोड्या वेळातच. तर स्टे ट्यून व्हा आणि ब्लॉग स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चलो बोल बोल. अरे माझा कॅमेरा. नमस्कार। भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है। आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों। गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है। मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है।